मार्केट विथ प्रसादमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे निफ्टी, बँक निफ्टी ॲनालिसिस. मार्केटमध्ये नेक्स्ट वीकसाठी काय मोमेंटम राहू शकतं. एफ-आयचा डेटा काय आहे? डेटाप्रमाणे मार्केटचं कोणत्या डायरेक्शनला जाईल हे एक्सपेक्टेड आहे. तर सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओ ओन्ली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे. कुठल्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे. तर आता स्टार्ट करूया. स्टार्ट करायच्या आधी जर का तुम्ही चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर डेफिनेटली चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि त्यामध्ये प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये जे पण बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत जेवढे पण टॉपिक असतील, फॉर एक्झाम्पल त्यामध्ये ऑप्शन ट्रेडिंगच्या सीरीज असेल, प्राईस ॲक्शनची सीरीज असेल, तर अशा सीरीज आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओज बघू शकता. आता आपण येऊया याच्यामध्ये डायरेक्टली निफ्टीवरती. निफ्टीचं थोडंसं आपण वीकली टाईम फ्रेम जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये, तर मार्केट जे आहे ते मार्केटचं जे स्ट्रक्चर आहे, ओके, तर टॉपपासून मार्केटमध्ये प्रॉपर सेलिंग बघायला भेटले होते. त्यानंतर थोडासा बाउन्स आला. ऑब्व्हियसली जर का सेलिंग यायचं असेल कंटिन्यू तर व्हर्टिकल सेलिंग नाही येणार आहे. मार्केटमध्ये सेल ऑफ आला होता. त्यानंतर एक बाउन्स आला. आता ह्या बाउन्सला मार्केटनं कशाप्रकारे इथे रिॲक्ट करतंय हे इम्पोर्टंट राहील. त्यानंतर मार्केटमध्ये परत एक इथं सेल ऑफ आलेला आहे. ओके. आता नेक्स्ट ट्रेंड मार्केटसाठी सिंपल आहे, की 22,000 एक स्ट्राँगेस्ट सपोर्ट आहे आणि 25,000 एक स्ट्राँगेस्ट रेझिस्टन्स आहे. जर मार्केट ह्याच्यामध्ये इथून कुठून तरी असं परत वरती जायचा प्रयत्न केला आणि जो प्रिव्हियस आपला लोअर हाय आहे, ह्या लोअर हायच्या वरती जर का सस्टेन राहिला, तर नेक्स्ट त्याचं जे टार्गेट असेल ते 25,000च्या आसपास असेल. आणि जर का ह्याला मार्केटनं क्रॉस केला, सस्टेन राहिला, तर ह्याच्यावरती मोमेंटम बघायला भेटू शकते. बट ह्याच्यामध्ये ग्लोबल सेंटिमेंट, बाकीच्या गोष्टी, एफ-आय डेटा हा पण मॅटर करतोय आणि त्याला बघून मार्केटमध्ये लगेच एवढं इझिली मार्केट ह्याच्यावरती जाईल असं वाटत नाही आहे. त्याचं रिझन पण तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. बट सध्या जर का बघायला गेलो मार्केटचा जो ट्रेंड आहे शॉर्ट टर्ममध्ये तो निगेटिव्ह टू साइडवे याच्यामध्ये दिसत आहे. ओके. तर त्या सगळ्या गोष्टी मला का वाटतात एफ-आयचा डेटावरून किंवा प्रो डेटावरून, तर ते पण आपण डिस्कस करणार आहे. आता आपण विकली टाईम फ्रेममध्ये जर का बघायला गेलो तर विकली टाईम फ्रेममध्ये हा जो वीक होता, ओके, लास्टचे जे 2 वीक होते मार्केट ह्या रेंजच्या आसपासच मार्केट टाईमपास केला आहे. अगेन ह्याच्या खालती क्लोजिंग आलेलं नाही आहे किंवा ह्याच्यावरती पण क्लोजिंग आलेलं नाही आहे. जोपर्यंत ह्या रेंजच्यामध्ये मार्केट राहील, एक्स्पेक्टेड राहील, की मार्केट ह्याच रेंजच्यामध्ये परत टाईमपास करायचा प्रयत्न करेल. बिकॉज मार्केटमध्ये एक शानदार मोमेंटम डाउनसाईड आली होती, पुलबॅक आला होता आणि मार्केटचं कन्सॉलिडेशन करायचा प्रयत्न चालू आहे. जर का हाच कन्सॉलिडेशनचा अजून थोडा वेळ केला, मार्केट जर का ह्याच्यावरती सस्टेन राहिला, तर ह्याचं एक फर्स्ट साईन राहील, की पॉझिटिव्ह साईडला, बिकॉज जर का पडायचं असेल तर मार्केट जास्त वेळ सस्टेन नाही राहत आहे. मार्केटमध्ये परत एक सेल ऑफ येऊ शकतो. जर मग मार्केटला इथं ब्रेकआउट दाखवायचा असेल, तर एक्सपेक्टेड आहे की मार्केट इथं फेक ब्रेकडाऊन दाखवून रिव्हर्स होऊन याच्यावरती जर का सस्टेन राहिला, तर इथे गॅप आहे. ओके, तर मे बी गॅप फिल करायला मार्केट वर जाते का हे बघणं पण इम्पॉर्टंट राहील. आता थोडंसं आपण डे टाईम फ्रेमवरती येऊया. डे टाईम फ्रेमवरती जर का बघायला गेलो याच्यामध्ये, तर डे टाईम फ्रेम थोडंसं आपल्याला वेगळं प्राईस ॲक्शन बघायला भेटते, जे की मार्केट डाऊन साईडला आला होता. अगेन वरती मार्केट गेला आणि मार्केटनं काय केलं, मार्केटनं ही जी रेंज आहे, ओके, ही जी रेंज आहे, या रेंजला मार्केटनं फायनली ब्रेकडाऊन दाखवला. ब्रेकडाऊन नंतर मार्केट हे रिट्रेस करायला वरती गेले. चुकून जर मार्केटनं हा जो लो आहे, या लोच्या खाली मार्केट जर कंटिन्युएशन दिला, तर एक्सपेक्टेड आहे की ही जेवढी मोमेंटम आहे, ही मोमेंटम एक्सपेक्टेड आहे की डाऊन साईडला कंटिन्यू करू शकते. त्यासाठी एक्सपेक्टेशन फर्स्ट साईन हे आहे, की मार्केट 23,240च्या खाली सस्टेन राहायला पाहिजे. जर मार्केट 23,240च्या खाली सस्टेन नाही राहिला, मार्केट इथं टाईमपास केला, इथून थोडंसं डाऊन साईडला आला आणि परत जर का वरती गेला, तर मार्केट परत हे साइडवे टू पॉझिटिव्ह राहायचे चान्सेस शॉर्ट टर्ममध्ये खूप जास्त दिसतात. ओके, वीकली टाईम फ्रेमवरती जे दिसते मार्केट जसं की ह्या रेंजमध्ये राहील, तसं राहील इफ जर मार्केट हा जो लो आहे ह्याच्या खाली गेला नाही तर. ओके. बट ह्याच्या खाली जर का मार्केट गेला, तर अगेन एक्सपेक्टेड आहे की मार्केटचा जो प्रिव्हियस लो आहे ह्याच्या आसपास म्हणजेच 23,000 ते 22,000च्या रेंजमध्ये परत जायचा प्रयत्न करू शकतो. डेटाला बघून वाटते असं की मार्केटमध्ये जास्तीत जास्त निगेटिव्हिटी आलेली आहे. आता हा जो डेटा मी कुठून घेतला, तर सिंपल हा जो स्कॅनिक्स आहे, ओके, तर स्कॅनिक्स तुम्ही हा धनसाठी फ्री आहे. जर का तुमचं धनवरती अकाउंट असेल तर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट बघायला भेटेल. बट जर का तुम्हाला धनमध्ये अकाउंट नसेल तर डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही लिंकवरून अकाउंट ओपन करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला हे जे डेटा आहे हा खूप भारी डेटा आहे. याच्यामध्ये बाकीच्या पण गोष्टी आहेत जसं की हीट मॅप असेल, त्यानंतर म्युच्युअल फंड होल्डिंग असेल, बाकी खूप सारे चांगले फॅसिलिटी, स्क्रीनर आहे, ओके, स्टॉक स्कॅनिंगसाठी सगळ्यात बेस्ट साईट आहे. तिथून पण तुम्ही चेकआउट करू शकताय. तर ते सगळं तुम्हाला सोपं भेटेल फ्री ऑफ कॉस्ट. ओके, जास्त काही त्याच्यामध्ये लोड नाही आहे. बिकॉज सेन्सिबल थोडंसं कधी-कधी धीरदा असेल तर फ्री आहे. बट बाकीच्या ठिकाणी पेड आहे. बट धनसाठी भारी वेबसाईट आहे स्कॅनिक्सची. ओके, डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये तुम्हाला लिंक भेटून जाईल. तिथून तुम्ही अकाउंट पण ओपन करू शकता. आता आपण येऊया याच्यामध्ये डायरेक्टली चार्टवरती याच्या आधी आपण थोडासा डेटा बघूया. डेटा काय सांगतो आपल्याला. तर डेटा जो 14 तारखेचा डेटा एकदा डिस्कस करूया. त्यावेळी थर्सडेला एक्सपायरी होती.
आणि त्यानंतर 15 तारखेचा डेटा आणि ओव्हरऑल डेटा काय सांगतो ते पण आपण चेकआउट करूया. तर हा डेटा मी तिथूनच घेतला थोडेसे लास्टचे जे नंबर आहेत ते थोडेसे वरती-खालती असू शकतील. बट आपल्याला मेन जो नंबर आहे हा स्टार्टिंगचे नंबर मेन आहेत. ओके. तर पुढचा थोडासा वरती-खालती असलं तरी एवढं काही अडचण नाही आहे. आता आपण बघूया 14 तारखेला डेटा काय होता. तर एफ-आयज जे होते, एफ-आयतले स्ट्राँग बेरिश होते, निगेटिव्ह डेटा होता बिकॉज त्यांनी फ्युचर शॉर्ट केला आणि थोडंसं कव्हरिंग केलं याच्यामध्ये. बट ओव्हरऑल डेटा शॉर्ट आहे. ओके. प्रोचा जो डेटा आहे तो प्रोवाल्यांनी बायिंग केला आहे, बट एवढी काही बायिंग नाही. एफ-आयच्या समोर एकदम किरकोळ बोलू शकतो आपण त्याला. एफ-आयने जवळपास 2,25,711च्या आसपास त्यांनी शॉर्टिंग केलं होता आणि 27,000च्या आसपास प्रोनी बायिंग केलं. तर एवढा जास्त इम्पॉर्टंट म्हणजे एवढा जास्त फरक आहे याच्यामध्ये ऑलमोस्ट 10-12% आसपासचं यांनी फक्त जस्ट बायिंग केला आहे. बट एफ-आयज खूप स्ट्राँग सेलिंगमध्ये आहेत. ओके. त्यांचा मूड एकदमच चांगला सेलिंग साईडला आहे. त्यानंतर जर का आपण ऑप्शन डेटा बघायला गेलो, कॉल साईड, पुट साईड, कॉल साईड, पुट साईड. आता हा चेंज इन ओपन इंटरेस्टवाला आहे. म्हणजे चेंजेस काय केलेत, हा ओपन इंटरेस्टचा आहे. म्हणजे त्यांचा ओव्हरऑल डेटा. ओव्हरऑल डेटा त्यांनी कॉलमध्ये खूप चांगल्या प्रकारे शॉर्ट केलेत. ओके. ऑलमोस्ट 2,32,048चं त्यांनी सी शॉर्ट केलेत. त्याच्यामुळे डायरेक्शन निगेटिव्ह राहील. त्यानंतरनं 3,79,600च्या आसपास त्यांनी पुट बाय केलेत. म्हणजे ओव्हरऑल एफ-आयनी हेवीली सेलिंग केले होते. त्याच्या मानाने त्यांनी थोडीशी शॉर्ट कव्हरिंग म्हणजे याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांनी ते थोडेसे प्रॉफिट बुकिंग पण केले असतील. ज्यामध्ये सी त्यांचा चेंजेस निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह झाला होता. पी पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आला होता. बट हे खूप कमी प्रमाणात आहे. हे जर का वाढत गेला म्हणजे काय, की मार्केट आत्ता कुठं आहे? मार्केट आत्ता समथिंग इथं कुठेतरी आहे. ओके. आता मार्केटला जर का अपसाईडला जायचं असेल, तर हा जो डेटा आहे म्हणजे काय व्हायला पाहिजे, त्यांचं जे सेलिंग आहे, सेलिंग कमी व्हायला पाहिजे आणि अनवॉन्डिंग जे आहे म्हणजे काय जेवढं त्यांनी सेल ऑफ केला आहे, त्याला त्याने जर का कव्हर करत गेले म्हणजे हा डेटा जर का वाढला, तर हे एक्स्पेक्टेड आहे की इथून आपल्याला पुलबॅकवरती बघायला भेटेल आणि ह्याच्यावरती जर का सस्टेन राहिला म्हणजेच त्यावेळी डेटा जर का झाला, की सेलिंग खूप कमी केले आणि अनवॉन्डिंग ते खूप चांगले केले, तर हे एक्स्पेक्टेड आहे की ह्याच्यावर जर का सस्टेन राहिला, तर नेक्स्ट मोमेंटम अशी काहीतरी आपल्याला शॉर्ट कव्हरिंगमध्ये बघायला भेटेल. अदरवाईज जे चालू आहे ओके निगेटिव्ह टू साइडवे तसंच याच्यामध्ये डेटा तरी दिसतो. ओके. पुट साइडचा प्रो साइडचा जर का डेटा बघायला गेलो तर प्रोवाल्यांनी पण एवढे काही खास आपल्याला याच्यामध्ये लाँग पोझिशन नाही बनवले. ओके. कॉल साइडला त्यांनी बायिंग केले कॉल, बट ते जास्त नाही आहे. 76,218 होता आणि पुट त्यांनी हेवीली बायिंग केले होते. म्हणजे ह्यांचा पण डेटा जास्त दोघांचा डेटा निगेटिव्ह साइडला होता. ठीक आहे. तर 14 तारखेवरनं 15 तारीख जर का आपण बघायला गेलो, तर मार्केट ह्याच्यामध्ये कशाप्रकारे रिॲक्ट केलं, तर एफ-आयज कंटिन्यू सेलिंग मोड कंटिन्यू राहिला फ्युचरमध्ये. चेंजेस पण कमी आहे. मी तुम्हाला बोलतोय काय, की जर का त्यांनी हेवीली सेलिंग केलेलं आहे, एकदम पॉझिटिव्ह न्यूज जर का आली, चेंजेस जास्त व्हायला पाहिजे. म्हणजे जेवढं पण सेलिंग आहे, तिथून त्यांनी जास्तीत जास्त त्यांचं जे प्रॉफिट बुकिंग आहे, ओके, ते जर का केला, म्हणजे चेंजेस जर का जास्त आपल्याला बघायला भेटला, तर त्याच कंडिशनला आपल्याला रिव्हर्सल बघायला भेटेल. अदरवाईज वरती मार्केट गेलं तर सस्टेन राहील असं वाटत नाही डेटाला बघून. ओके. तर पण पुट प्रोवाले पण ह्याच्यामध्ये काही जास्त नाही आहेत. ओके. तर प्रोवाल्यांनी अजून कमी प्रमाणात बायिंग केलं आहे आणि त्यांचा चेंजेस अगेन जेवढं पण बायिंग केलं होतं त्याच्यामध्ये मे बी लॉस बुक केलं असेल, प्रॉफिट बुक केलं असेल, डझंट मॅटर बट निगेटिव्ह साईडला गेला आहे. तर हे पण एवढं काही खास चांगला डेटा नाही आहे फ्युचरचा. जो ऑप्शनचा डेटा यायला एफ-आयचा तर तगडी सेलिंग आहे. ओके. पूर्णच्या पूर्ण लालच दिसते. ह्याच्यामध्ये जेवढं त्यांनी सेलिंग केला होता, अगेन दाबून परत सेलिंग केलं. चेंजमध्ये पण सेलिंगच आहे आणि ओव्हरऑल पण सेलिंगच आहे. त्याच्यामुळे हा डेटा जास्त निगेटिव्ह आहे. बिकॉज कॉलला शॉर्ट केल्यात, पुटला बाय केल्यात, परत कॉलला शॉर्ट. चेंजमध्ये जर का कॉल बाय केला असेल, तर आपण असं बोलू शकतो की की त्यांनी एफ-आयने काय केले ते कव्हर केलेत. बट कव्हर नाही केले उलट आणि त्याच्यामध्ये ॲड केलेत पोझिशन. ठीक आहे. तर हे अजून निगेटिव्ह झालं. प्रोचा जो डेटा आहे, प्रोवाल्यांनी स्टँडर्ड करून टाकला आहे. म्हणजेच काय ते हेजिंग करून टाकलेत बऱ्यापैकी. कॉल त्यांनी खूप प्रमाणात त्याच्यामध्ये सॉरी पुट त्यांनी खूप प्रमाणात बाय केला आणि कॉल पण बाय केला. बट कॉलचा जो बायिंग आहे तो कमी आहे कंपेअर टू पुट बाय. त्याच्यामुळे पुट बाय जास्त दिसतो आपल्याला. कॉल बाय आपल्याला कमी दिसतोय. ओव्हरऑल दोघांनी जर का बघायला गेलं तर हेज केल्यागत झाला हा आणि ह्याच्यामध्ये ओव्हरऑल पोझिशन यांची जास्त की निगेटिव्ह साईडला आहे आणि निगेटिव्ह टू साइडवे एक्स्पेक्टेड आहे ॲज पर प्रो आणि त्यांनी कव्हरिंग डेटा चेंजमध्ये काय केलं तर पुट कॉल जास्त बायिंग केल्या आणि पुट पण जास्त बायिंग केले. म्हणजेच काय ओव्हरऑल एक्स्पेक्टेड आहे की साइडवे टू निगेटिव्ह प्रोवाल्यांसाठी डेटा यायला बट एफ-आयने तगडी सेलिंग केलेली आहे. ओके. तर मार्केट जर का वरती जायचं असेल तर कुठल्या गोष्टी निगेटिव्ह पाहिजेत म्हणजे कुठल्या गोष्टी चांगल्या पाहिजेत मार्केटला ग्लोबल सेंटिमेंट जर का चांगले असतील, पॉझिटिव्ह असतील तर एक्स्पेक्टेड आहे की मार्केट वरती सस्टेन राहू शकते. बट ग्लोबल सेंटिमेंटमध्ये काय चेकआउट करू शकतो? ग्लोबल मार्केट काय चालू आहे, यूएस मार्केट काय चालू आहे, यूएस फ्युचर काय चालू आहे, ओव्हरऑल इंडायसेस काय चालू आहेत ग्लोबलचे, त्यानंतरनं आपलं कमोडिटी ज्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत, जे म्हणजे आपलं क्रूड त्याच्याबद्दल सगळ्यात भांडणं चालू आहेत. ओके.
तर ते डेटा जो यायला क्रूड जे यायला क्रूड 100 गेलेलं आहे, सेंचुरी मारलेला आहे क्रूडनं. तर हे खूप निगेटिव्ह आहे. ओके. तर हे निगेटिव्ह आहे. आपल्याला माहिती आहे, की इंडियामध्ये ओव्हरऑल ₹3 पेट्रोल, ₹3 डिझेल वाढवलं आहे. तर तिथून इन्फ्लेशन अगेन ते जे हिडन इन्फ्लेशन आहे ना, ते रीच होऊ शकतं, ते वाढू शकतं. ते जर का वाढलं, तर खूप प्रमाणात बँकिंग सेक्टरवरती निगेटिव्हिटी आपल्याला बघायला भेटेल. ओव्हरऑल इन्फ्लेशन जर का वाढलं आणि मोदी साहेबांनी पण आपल्याला काय सांगितले होते, की पेट्रोलचा वापर कमी जेवढा करता येईल तेवढा करा. ओके. ईव्ही जास्त यूज करा आणि सोनं जास्त घेऊ नका. म्हणजेच काय ओव्हरऑल आपलं जे रुपी, डॉलरचे जे आहेत ते पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहेत आणि डॉलर इंडेक्स पण अल्मोस्ट 100च्या आसपास ते पण चालला. सेंचुरी मारायला तो पण चालला. तर ते जर का वरती गेला तर डेफिनेटली आपल्या मार्केटवरती निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे. एफ-आयजनी भरभरून सेलिंग केलेली आहे. प्रो तेवढ्या लेव्हलला बायिंग करू शकत नाही आहेत. ओव्हरऑल डेटा निगेटिव्ह वाढत आहे. एवढा डेटा निगेटिव्ह बघितला तर एकच गोष्टीला मार्केट रिव्हर्स देईल. जेवढा की डेटा एकदम चांगली न्यूज यायला पाहिजे. एकदम चांगली की वॉर संपला वगैरे. एकदम चांगली न्यूज आली की जेवढा सेलिंग केला ना त्याच्यामध्ये ते लोकं कव्हरिंग करतील. ओके. तर ज्यावेळी ते कव्हरिंग करतील त्याच वेळी मार्केटमध्ये आपल्याला व्ही शेप रॅली बघायला भेटेल. अदरवाईज जेवढी सेलिंग आहे, काही निगेटिव्ह न्यूज जर का आली सॉरी काही पण पॉझिटिव्ह न्यूज जर का नाही आली, काही पण म्हणजे हाय असं जर का चालला सगळा माहोल ह्यांचा, तर मार्केट निगेटिव्ह टू साइडवे वाटत आहे ॲज पर डेटा आणि ग्लोबल सेंटिमेंटला घेतल्यानंतरनं. आता आपण ट्रेडिंगमध्ये इंट्राडेमध्ये कशाप्रकारे सिंपल प्लॅन करू शकतो, त्या गोष्टी आपण चर्चा करूया. जे आपण निफ्टीवरती आलो आहे 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती. तर सिंपल जर मार्केट गिफ्ट निफ्टीला बघूया आपण काय दिसते. ग्लोबल सेंटिमेंट तर निगेटिव्ह गेलेले आहेत पूर्ण. तर हे ग्लोबल सगळे निगेटिव्ह आहेत. गिफ्ट निफ्टी आपल्याला पॉझिटिव्ह दिसते. एकटंच पॉझिटिव्ह दिसते. बाकी सगळेचे सगळे निगेटिव्ह आहे. तर हे पण किती प्रमाणात सस्टेन राहील डझंट मॅटर. अगेन उद्याच्याला मंडे सॅटर्डे, संडे ट्रम्प डे असतो. त्याच्यामुळे ट्रम्प त्यांना काहीतरी त्यात काहीतरी झालं त्यांना, तर ते काहीतरी बचकणार. ओके. त्याच्यावरती मार्केट रिॲक्ट करणार परत आणि त्यानंतरनं मार्केट अप किंवा डाऊन साइडला ओपन होऊ शकते. त्याच्यामुळे हे पण जास्त इम्पॉर्टंट नाही आहे. आपल्याला मंडेला बघायला पाहिजे सकाळी 7-8च्या आसपास गिफ्ट निफ्टी काय होईल आणि त्याच्यावरती एक्सपेक्टेड आहे की मार्केट कशाप्रकारे ओपन होऊ शकते. ओके. तर बिटकॉइन जर का बघायला गेला तुम्ही बिटकॉइन पटकन बघूया बिटकॉइन काय आहे? बिकॉज बिटकॉइनवरनं थोडासा सेंटिमेंट अंदाज येत असतो, की कशाप्रकारे बिहेवियर आहे. बिकॉज ते 24 तास चालू राहते. बिटकॉइन निगेटिव्ह आहे याचा अर्थ ओव्हरऑल ग्लोबल सेंटिमेंट थोडंसं निगेटिव्हिटी दाखवत आहेत. बट जास्त नाही आहे, फ्लॅट आहे ते. ओके. तर आज सॅटर्डे आहे, तर सॅटर्डेला साइडवेज जातं. संडेला बघू आपण कशाप्रकारे त्याच्यामध्ये रिॲक्शन होते. संडे क्लोजिंगच्या आसपासवरती ठरेल, की आपलं गिफ्ट निफ्टी कशाप्रकारे रिॲक्ट होऊ शकते. सध्या जर मार्केटमध्ये आहे ओके. तर प्रोच्या डेटाप्रमाणे हा जो एरिया आहे ओके, हा जो एरिया कंप्लीटली साइडवे एरिया आहे. जोपर्यंत मार्केट ह्या एरियामध्ये राहील तोपर्यंत एक्स्पेक्टेशन जादा आहे, की मार्केटमध्ये साइडवे मोमेंटम राहायची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. जर का आपण ट्रेंड बघायला गेलो तर मार्केट इथून डाऊन साइडला आला होता. प्रिव्हियस मल्टिपल सपोर्ट्स होते. इथं मार्केटनं फर्स्ट अटेम्प्ट ब्रेकडाऊन मारला आणि सप्लाय पण होता. त्यानंतर इथं आला मार्केट फर्स्ट अटेम्प्टला तर इथं रेझिस्टन्सच काम करणार. त्याप्रमाणे इथं रेझिस्टर मार्केटनं रिॲक्ट केलेलं आहे. अगेन रिट्रेस करून परत डाऊन साइड मोमेंटम दाखवले. आता जर का बघायला गेलो तर मार्केट हा जो स्विंग लो आहे आणि हा जो स्विंग आहे हाय आहे. तर ह्याच्यामध्ये जोपर्यंत राहील अपेक्षित जास्त आहे की साइडवे साइडला जाऊ शकते. जर मार्केट लिटल बिट पॉझिटिव्ह या फिर लिटल बिट निगेटिव्ह ओपन झाला किंवा फ्लॅट ओपन झाला तर. जर मार्केट मोठा गॅप अप, मोठा गॅप डाऊन झाला तर कंडिशन बदलू शकते. त्यासाठी आपलं जे फ्री टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यावर तुम्ही जॉइन करू शकता. बिकॉज ह्याच्यावरती जे पण न्यूज असतील, बाकीचे अपडेट असतील, ते तुम्हाला मी ह्याच्यावरती देऊ शकतो. तर त्यासाठी तुम्ही ह्याला स्कॅन करून तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉइन करू शकता. अगेन सेकंड थिंग आहे, जर का तुम्हाला स्टॉक मार्केट बेसिक टू ॲडव्हान्स जर का शिकायचं असेल, त्यामध्ये स्विंग ट्रेडिंग असेल, ऑप्शन ट्रेडिंग असेल आणि फॉरेक्स क्रिप्टो ट्रेडिंग असेल, सगळ्या प्रकारचं ट्रेडिंग एकाच कोर्समध्ये जर का पाहिजे असेल तर डेफिनेटली हा जो नंबर आहे, या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि बाकीची पण इन्फॉर्मेशन तुम्हाला त्याच्यावरतीच येईल. ओके. कॉल शक्यतो नका करू, व्हॉट्सअप करू शकता. ओके. तर आपण चार्टवरती येऊया. ह्याच्यामध्ये कोणते लेव्हल्स आहेत. जर फ्लॅट ओपन झाला, गॅप अप ओपन झाला, लिटल बिट गॅप डाऊन ओपन झाला, ह्या एरियामध्ये साइडवे वाटतंय. जर का इकडं आलं मार्केट, इकडे कुठेतरी ह्या लेव्हलला आला, जे की 23,900च्या पासून 24,000च्या आसपास जर का आला, निगेटिव्ह प्राईस ॲक्शन कुठल्या प्रकारे जर का दिसला ह्याच्यामध्ये, बिकॉज काय होतंय, की मार्केटमध्ये इथं मार्केट इकडं आलेलं आहे, अगेन इथं आलेलं आहे. इथं वरती गेलं तर लोकाला वाटलं, की तो ब्रेकआउट भेटला. बट जर का याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा निगेटिव्ह पॅटर्न जर का बनला, फेक ब्रेकआउट जर का इथं कुठं पण बनला, तर अपेक्षित आहे, की मार्केट थोडंसं डाऊन साइडला एखाद्या वेळेस टेस्टिंग करायसाठी येऊ शकते. कारण की इथं बऱ्यापैकी लोकं अडकू शकतात. त्यांना वाटणार तुझा ब्रेकआउट आला, त्याच्यामुळे ते पण लोकं बऱ्यापैकी अडकू शकतात.
तर इथं मल्टिपल सिनारिओ यायला प्रिव्हियस रेजिस्टन्स बिकम सपोर्ट पण येते. तर हा एरिया खूप इम्पॉर्टंट आहे. ह्या एरियात जर का आला तर माझ्यासाठी त्याच्यामध्ये एक डाउन साईडचं ट्रेड प्लॅन राहू शकते. सेकंड सिनारिओ हा असू शकतो, इथे गॅप पेंडिंग आहे. इन केस इथून मार्केट डाउन साईडला आला किंवा डायरेक्टली इथं ओपन झाला. ओके, 2 सिनारिओ आहेत. एकदम मोठा गॅप अप झाला, इथं आला किंवा जर का मार्केट डायरेक्टली सपोज मार्केट ह्याच्यावरती कुठं कुठं पण मार्केट डायरेक्टली गेला म्हणजे इथं मार्केट आला, इथून डाऊनला आला, अगेन इथं वरती गेला आणि इथं मल्टिपल कन्सॉलिडेशन मारला. खूप वेळ इथं टाईमपास केला. तर तो सिनारिओ राहील. जर का खूप वेळ टाईमपास केल्यानंतर जर का ह्याच्यावरती ब्रेकआउट आला, डायरेक्टली ब्रेकआउट आला, आय एम नॉट इंटरेस्टेड. आय एम इंटरेस्टेड डाउन साईडचा. बट जर का कन्सॉलिडेशन खूप वेळ झाला आहे, मोठा गॅप अप झाला किंवा फ्लॅट ओपन होऊन वरती गेला, वरनं खाली आला, परत वरती गेला, परत खाली आला आणि कन्सॉलिडेशन खूप वेळ झाला. तर 24,000 सायकॉलॉजिकल नंबर याच्यावरती जर का सस्टेन राहिला, तर इथं एक गॅप आहे वरती, तर गॅप फिल करायसाठी मार्केट वरती जाऊ शकतंय. तर तिकडचं पण एक लाँग साईडचा प्लॅनिंग होऊ शकते. बट त्यासाठी गोष्ट इम्पॉर्टंट आहे, की मार्केट इथं कन्सॉलिडेशन व्हायला पाहिजे. जर कन्सॉलिडेशन झालं असेल, ब्रेकआउट सस्टेन झाला, बिकॉज सस्टेन नाही झाला, तर एफ-आय तिथं दबादून सेलिंग केलेलं आहे. ओके. प्रो त्या लेव्हलला जात नाही आहे, तर ओव्हरऑल डेटा निगेटिव्ह आहे. त्याच्यामुळे गाजर आणण्यासाठी क्लायंटवाल्यांना वरती ढकलतील, त्यांना अडकवतील आणि तिथून धपकन पडायचे चान्सेस जास्त आहेत. बट जर का सस्टेन राहिला, तर जेवढे एफ-आयने दाबून सेलिंग केले, ते लोकं अनवाइंडिंग करतील आणि त्याच इम्पॅक्टमध्ये मार्केट अपसाईडला पण जायचा प्रयत्न होऊ शकतो. तर इथं माझ्यासाठी एक लाँग प्लॅनिंग राहू शकते. इन केस इथे कन्सॉलिडेशन झाला, तर डायरेक्ट गेला, आय एम नॉट इंटरेस्टेड. ओके. आणि ह्या लेव्हलला आला, निगेटिव्ह प्राईस ॲक्शन दिसला, तर डाउन साईडचा प्लॅन असू शकतो. तर हे झालं 2 गोष्टी. तिसरी गोष्ट ही आहे, इफ एनी रिझन मार्केट इकडं आला तर काय करायचं? जर फ्लॅट ओपन होऊन वरती गेला, निगेटिव्ह साईड प्लॅनिंग आहे. फ्लॅट ओपन होऊन डाउन साईडला आला, वेट अँड वॉच करणार बिकॉज एफ-आयने खूप सारी सेलिंग केलेलं आहे आणि हा एरिया एक सपोर्टचा आहे. अगेन इथं आपला बायिंग झोन पण येतोय. तिथं वेट करायला पाहिजे कशाप्रकारे मार्केट इथं दिसतंय आणि त्यानंतर मी प्लॅनिंग करणार. बिकॉज ह्याच्यामध्ये सपोज इथं मार्केट जर का गॅप डाउन ओपन होऊन डायरेक्टली इथं आला, देन आय एम नॉट इंटरेस्टेड फॉर रिव्हर्सल. मी वेट अँड वॉच करणार. आफ्टरनून सेशनपर्यंत वेट अँड वॉच करणार आणि ते जे अपडेट असतील तुम्हाला टेलिग्रामवरती भेटतील. त्यासाठी टेलिग्राम चॅनल मस्ट जॉइन आहे. ओके. तिथं तुम्ही जॉइन करू शकता. त्यानंतरनं हे लेव्हल आहे. जर का मार्केट ह्या ठिकाणी आला, कन्सॉलिडेशन दाखवला, खूप वेळ कन्सॉलिडेशन दाखवला आणि तुटला. कन्सॉलिडेशन दाखवून तुटला. सस्टेन जर का राहिला, तर ह्याच्या खाली पण ते गेला आणि ह्याच्या खाली जर का सस्टेन राहिला, जसं इकडं पडलं होतं ह्याने ह्याचा अपडेट मी टेलिग्रामवरती पण दिला होता. ओके. तर तुम्ही त्याला चेकआउट केलं आहे का नाही मला माहिती नाही. बट इथं मी दिला होता, की इफ नॉट सस्टेन मेजर बेअरिश मोमेंटम. ओके. तर हे लेव्हल मी इथं दिलं होतं. जर का हे लेव्हल सस्टेन नाही झाला, हा लेव्हल जर का सस्टेन नाही राहिला, तर मेजर डाउनसाईड मोमेंटम आहे, खाली खड्डा आहे आणि ऑलमोस्ट मार्केट डाउन साईडला गेला. सिमिलरली जर का मार्केट खालती आला आणि ह्या ठिकाणी ह्याच्या खाली हे जे बॉक्स आला बारका, त्याच्या खाली जर का ते सस्टेन राहिला ना, तर नेक्स्ट प्रोबॅबिलिटी लेव्हल आहे 2300 आणि 23,000 हे 2 लेव्हल त्याच्यामध्ये येत आहेत. ओके. बट जर का इथं फेक ब्रेकआउट झाला, ओके, लक्षात घ्या, की ऑलरेडी सेलिंग केलेलं आहे एफ-आयजनी आणि मार्केट परत डाउन साईडला आला आणि इथं जर का डाउन साईडला डायरेक्टली आला, इथं फेक झाला, तर याच्यामध्ये 2 प्रोबॅबिलिटी आहेत. जेवढे पण एफ-आय शॉर्ट आहेत ते अनवॉइंडिंग करायचा प्रयत्न करतील. त्याच्यामध्ये रिव्हर्सल प्लॅनिंग आहे आणि अगेन इथं क्लायंट पण डायरेक्टली जर का डाऊनला घुसले, तर त्यांना ट्रॅप करायसाठी पण मार्केट रिव्हर्सल एखाद्या वेळेस यायचे चान्सेस आहेत. तर हे एक लेव्हल आहे. ह्याच्यामध्ये जर का फेक ब्रेकडाऊन झाला, तर माझ्यासाठी रिव्हर्सल आहे. बट जर का कन्सॉलिडेशन होऊन जर का डाऊन साईडला तुटला, सस्टेन राहिला, तर माझ्यासाठी निगेटिव्ह साईड ओपन होऊ शकते. बिकॉज हा जो ट्रेंड आहे, हा निगेटिव्ह साईडला क्रिएट दाखवतोय. ओके. तर हे झाले निफ्टीचे लेव्हल. आता आपण बँक निफ्टी. बँक निफ्टी सिमिलरली मल्टिपल सपोर्ट्स होते, तुटलं. त्यानंतर इथं रेझिस्टन्स घेतलं, अगेन रेझिस्टन्स घेतलं. आता बँक निफ्टीवरती प्रॉब्लेम काय आहे? तर ₹3 पेट्रोल वाढवलं, ₹3 डिझेल वाढवलं. इन्फ्लेशन जर का वाढला, तर रेट कट व्हायचे चान्सेस कमी वाटतात. ओके. तर इन्फ्लेशन वाढला, तर बँकिंग सेक्टरला तोटा पण असतो. त्याच्यामुळे थोडंसं बँकिंग जास्त निगेटिव्ह आहे कंपेअर टू निफ्टी आपला आणि इथं खाली खड्डा आहे, जो काही अजून भरलेला नाही आहे. एक्स्पेक्टेशन आहे, की जर ह्याच्या खाली गेला, तर हा खड्डा भरू शकतो. तर ही फर्स्ट प्रोबॅबिलिटी आहे. सेकंड प्रोबॅबिलिटी आहे, की जर का ह्या रेंजमध्ये राहिला, तर साइडवेज जायचा चान्सेस जास्त आहे आणि वरती सस्टेन जर का राहिला तरच रिव्हर्सल पॉसिबल आहे. बट हे जे आहे, हे जे स्ट्रक्चर आहे, स्ट्रक्चरला बघून तर कमी वाटतं की वरती सस्टेन राहील. बिकॉज इथे 55,000चं लेवल आहे, 53,000चं लेवल आहे. तर ह्याच्यामध्ये राहायचा चान्सेस खूप जास्त आहे. तर ह्याच्या खालती गेला, लो तोडलं, बिकॉज दोनदा टेस्ट केल्या, लो तोडलं, तर इथं डायरेक्टली गॅप फिलिंग एक्सपेक्टेड आहे आणि इकडनं मग बघायला पाहिजे कशाप्रकारे प्राईस ॲक्शन दिसते. त्यानंतर नेक्स्ट मुवमेंट राहू शकते. अदरवाईज हे जे स्ट्रक्चर आहे, स्ट्रक्चर थोडंसं आपल्याला बेरिश टू
सॅडवे वाटतं. तर त्याप्रकारे ह्याच्यामध्ये जस्ट बिहेवियर आहे, की ह्याच्यामध्ये बेअरिश टू सॅडवे मोमेंटम पॉसिबल आहे. अपसाईड जायचे चान्सेस मला कमी वाटत आहेत. एकाच गोष्टीला जाईल जर का एकदम चांगली पॉझिटिव्ह न्यूज आली, क्रूड पडलं, चांगली कुठली न्यूज आली याच्यावर सस्टेन राहिला, तरच बुलिश एक्सपेक्टेड आहे. त्यामध्ये शॉर्ट कव्हरिंग आपल्याला बघायला भेटेल. बट अदरवाईज ओव्हरऑल स्ट्रक्चर निगेटिव्ह टू सॅडवे दिसत आहे. ओके. तर ओव्हरऑल इन्फॉर्मेशन आपण शेअर केल्या. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटू पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.